श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 16 ते 30 मे पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा काळ वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी कोणते नवीन अनुभव घेऊन येणार आहे? अनेक दिवसांपासून मनात असलेली चिंता आता कमी होणार का? करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील का? आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल की खर्च वाढतील? प्रेमसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होईल का? कुटुंबातील वातावरण आनंदी राहील की काही मतभेद निर्माण होतील? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पंधरवड्यात तुमच्या संयम आणि मेहनतीला भाग्याची साथ मिळणार का? चला जाणून घेऊ वृषभ राशीला हा काळ कसा जाणार. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा काळ वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अनेक महत्त्वाचे बदल आणि नवीन अनुभव घेऊन येणारा ठरू शकतो. या पंधरवड्यात तुमच्या आयुष्यात स्थिरता आणि सकारात्मकतेची भावना वाढताना दिसेल. काही दिवसांपासून मनात सुरू असलेली चिंता आता हळूहळू कमी होईल आणि आत्मविश्वास पुन्हा वाढू लागेल. ग्रहांची साथ तुम्हाला मेहनतीचे योग्य फळ देण्याचे संकेत देत आहे. त्यामुळे अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. या काळात करिअर, पैसा, प्रेम आणि कुटुंब या सर्वच क्षेत्रांत काही महत्त्वाच्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी संयम ठेवणे आवश्यक राहील, तर काही ठिकाणी नशीब तुमच्या बाजूने उभे राहील. नवीन लोकांच्या भेटीमुळे भविष्यात फायदेशीर संधी निर्माण होऊ शकतात. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे असेल. नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल आणि कुटुंबातील वातावरण अधिक आनंदी होण्याचे संकेत आहेत. मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करणे टाळा. मानसिक शांतता आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर तुम्ही या पंधरवड्यात अनेक अडचणींवर मात करू शकता. हा काळ तुमच्यासाठी आत्मविश्वास, प्रगती आणि नव्या आशा घेऊन येणारा ठरू शकतो. ग्रह नक्षत्रांची बदलती स्थिती वृषभ राशीच्या व्यक्तींना काही ठिकाणी सुखद अनुभव देईल, तर काही ठिकाणी संयम आणि समजूतदारपणाची परीक्षा घेईल. हा काळ तुमच्यासाठी आत्मचिंतन, प्रगती आणि नात्यांमध्ये स्थिरता निर्माण करणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसाय. या पंधरवड्यात करिअरच्या बाबतीत अनेक सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ मेहनतीचे फळ देणारा ठरेल. तुम्ही केलेल्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक होईल आणि काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. सुरुवातीला या जबाबदाऱ्या कठीण वाटल्या तरी तुमची चिकाटी आणि शांत स्वभाव तुम्हाला यश मिळवून देईल. काही लोकांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात किंवा अपेक्षित बदल घडू शकतो. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी संवाद चांगला ठेवणं गरजेचे आहे. छोट्या गैरसमजामुळे वातावरण तणावपूर्ण होऊ शकते, त्यामुळे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. सरकारी क्षेत्राशी संबंधित लोकांना काही चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ विस्ताराचा आहे. नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे आणि जुन्या व्यवहारांतून फायदा होऊ शकतो. काही लोक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतील. भागीदारीमध्ये काम करत असाल तर कागदपत्रे नीट तपासूनच निर्णय घ्या. या काळात तुमची आर्थिक आणि व्यावसायिक प्रतिमा मजबूत होण्याचे संकेत आहेत. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा पंधरवडा बराच महत्त्वाचा ठरणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात आणि काही अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. घरातील काही आवश्यक कामांवर खर्च वाढेल, पण हे खर्च भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. वाहन, घर किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर खर्च होण्याचे संकेत आहेत. या काळात पैशाचे योग्य नियोजन करणे खूप गरजेचे आहे. भावनेच्या भरात खर्च करणे टाळा. काही लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. विशेषतः जुनी गुंतवणूक किंवा मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये फायदा मिळू शकतो. शेअर मार्केट किंवा जोखमीच्या व्यवहारांमध्ये सावध राहणे आवश्यक आहे. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतल्याशिवाय मोठे आर्थिक निर्णय घेऊ नका. बचतीकडे लक्ष दिल्यास पुढील काळ अधिक सुरक्षित आणि स्थिर राहू शकतो. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा काळ भावनिक आणि आनंददायी राहण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे संबंध अधिक मजबूत होतील. काही दिवसांपासून मनात असलेले गैरसमज दूर होतील आणि एकमेकांबद्दलचा विश्वास वाढेल. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. अविवाहित व्यक्तींना नवीन व्यक्तीची ओळख होऊ शकते, जी पुढे विशेष स्थान मिळवू शकते. अचानक झालेली भेट किंवा संवाद मनाला आनंद देईल. मात्र नात्यांमध्ये घाईगडबडीत निर्णय घेणे टाळा. विवाहित लोकांसाठी हा काळ कुटुंबासोबत आनंदाचे क्षण देणारा आहे. जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल. घरातील वातावरण प्रेमळ राहील. काही कुटुंबांमध्ये शुभकार्य किंवा आनंदाची बातमी मिळू शकते. लहान-सहान गोष्टीवरून राग व्यक्त करणे टाळल्यास नात्यात अधिक गोडवा टिकून राहील. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबाच्या बाबतीत हा पंधरवडा समाधान देणारा ठरू शकतो. घरातील वातावरण शांत आणि सकारात्मक राहील. कुटुंबातील सदस्यामध्ये आधीचे मतभेद कमी होतील. मोठ्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. घरात एखादे धार्मिक कार्य किंवा शुभ प्रसंग घडण्याची शक्यता आहे. नातेवाईकांच्या भेटीमुळे घरात उत्साहाचे वातावरण तयार होईल. काही महत्त्वाचे कौटुंबिक निर्णय या काळात घेतले जाऊ शकतात.
सामाजिक क्षेत्रात तुमचा मानसन्मान वाढेल. लोक तुमच्या विचारांना महत्त्व देतील. नवीन ओळखी निर्माण होतील आणि त्या भविष्यात उपयोगी पडू शकतात. मात्र प्रत्येक व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवणे टाळा. काही लोक तुमच्या प्रगतीमुळे मत्सर करू शकतात. आरोग्याच्या बाबतीत या पंधरवड्यात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सततचा ताण आणि धावपळ यामुळे शारीरिक थकवा जाणवू शकतो. वेळेवर झोप न घेतल्यास मानसिक अस्वस्थता वाढू शकते. त्यामुळे शरीराला पुरेशी विश्रांती देणे आवश्यक आहे. पोटाशी संबंधित त्रास, सांधेदुखी किंवा रक्तदाबाशी संबंधित समस्या असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. बाहेरचे अन्न कमी खा आणि आहार संतुलित ठेवा. सकाळी चालणे, योग किंवा ध्यान केल्याने मानसिक शांतता मिळेल. या काळात नकारात्मक विचारांपासून दूर राहणे महत्त्वाचे आहे. स्वतःसाठी थोडा वेळ काढल्यास मन अधिक शांत आणि सकारात्मक राहील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचे चांगले परिणाम देणारा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल आणि आत्मविश्वास वाढेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चांगली प्रगती दिसू शकते. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. काही विद्यार्थ्यांना नवीन कोर्स, प्रशिक्षण किंवा करिअरच्या नवीन संधी मिळू शकतात. परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठीही हा काळ अनुकूल राहू शकतो. मात्र मोबाईल, सोशल मीडिया किंवा चुकीच्या संगतीमुळे अभ्यासात व्यत्यय येऊ शकतो. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित यश मिळवणे शक्य होईल. पालकांचे सहकार्य आणि प्रोत्साहन तुमचा आत्मविश्वास अधिक वाढवेल. उपाय. दररोज सकाळी ओम शुक्राय नमः या मंत्राचा जप करावा. शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावणे शुभ ठरेल. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना पांढऱ्या वस्तू किंवा अन्नदान करा. घरात सुगंधी वातावरण ठेवणे आणि रागावर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. हा पंधरवडा वृषभ राशीसाठी स्थिरता, प्रगती आणि मानसिक समाधान देणारा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील आणि मेहनतीचे योग्य फळ मिळण्याचे संकेत आहेत. आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता असली तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल तर कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. आरोग्याकडे थोडे लक्ष देणे गरजेचे आहे. विशेषतः मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. संयम, सकारात्मक विचार आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर हा पंधरवडा तुमच्यासाठी अनेक चांगले अनुभव घेऊन येऊ शकतो. तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळाल्यास अनेक अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा पंधरवडा वृषभ राशीसाठी संयम, स्थिरता आणि प्रगती यांचा सुंदर संगम ठरणार आहे. या काळात तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे. मेहनतीमुळे कामात यश मिळेल आणि अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजना प्रत्यक्षात उतरू शकतात. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील तसेच वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होण्याचे संकेत आहेत. आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारेल मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील. योग्य नियोजन आणि शांत विचारसरणीमुळे मोठ्या अडचणी टाळता येतील. प्रेम आणि वैवाहिक जीवनात नात्यांमध्ये अधिक जवळीक निर्माण होईल. जोडीदार आणि कुटुंबियांचे सहकार्य मिळाल्यामुळे मानसिक समाधान वाढेल. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. धावपळ आणि ताण यामुळे थकवा जाणवू शकतो. त्यामुळे शरीरासोबत मनालाही विश्रांती देणे महत्त्वाचे ठरेल. सकारात्मक विचार, संयम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर हा पंधरवडा तुमच्यासाठी सुखद अनुभव, नवीन संधी आणि समाधान घेऊन येऊ शकतो. अनेक अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याची शक्यता या काळात दिसून येते. धन्यवाद.